मन्नूर येथील जनकल्याण प्राथमिक कृषी पतसंस्था सहकारी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बिनव्याजी कृषी कर्ज वितरण कार्यक्रमात शेतकरी बांधवांना कर्ज सुविधेचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांच्या कृषी कामांना आधार देणाऱ्या अशा योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. उन्नती करण्यासाठी हातभार लावावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि ह्याच्या भावी काळामध्ये तुम्हाला सुयश या सुविधांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून यावा आणि कृषी क्षेत्रात अधिक समृद्धी विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. म्हणजे मोगऱ्यांना आणि उपस्थित म्हणजे DCC बँकचे अधिकारी, आंबेवाडी, रोजगार आणि मन्नूरचे सर्व माझं बंधू आणि खास करून आमचा अंगणवाडी कार्यकर्ते पण आहे, टीचर पण आहे, आशा कार्यकर्ते सर्व अंगणवाडी आशा म्हणून माझा मैत्रिणी म्हणून मी तुम्हाला आज DCC बँक तर्फे बिनव्याजचा कर्ज हे जो 50 लाखचा वितरण हे कार्यक्रम आहे. अशोक अण्णांनी म्हटले 50 लाख 3 कामासाठी. काय म्हटले तर भरपूर शेतकरी आहे, शेतीच आमचं जीवन. या शेतकऱ्यांसाठी भरपूर यांनी प्रयत्न केले होते. पूर्वी पण 10 वर्ष भरपूर प्रयत्न केले होते. त्यावेळी डायरेक्टर दुसरा होता. त्या डायरेक्टर आमचा मन्नूर, रोजगार आणि आंबेवाडीला शेतकरी म्हणून पद दिलं. परंतु आज चंद्राज घाटीवरील प्रयत्न करून SL चौबे आणण्याचा प्रयत्न केला. आज 50 लाख इकडे सँक्शन झालेला, परंतु 50 लाख जो निधी आहे फार कमी. 3 काम आणि फक्त 50 लाख. काय होणार 50 लाख? आम्हाला कमीत कमी 2 कोटी पाहिजे. हो, मला विश्वास आहे की नक्की 2 कोटीचा पद येणारा काळामध्ये. आता सुरुवात आहे, 50 लाख आता सुरुवात आहे. ज्यावेळी आमचं सोसायटी सुरू झाले त्यापासून आजपर्यंत आम्हाला मिळालं, परंतु एक सुरुवात आहे. परंतु येणारं वर्ष 100% 2 कोटीचा निधी आम्हाला जसं चंद्राज, मला चंद्राजला पण अभिनंदन करायचं आहे. त्यांनी कोशिश करून मराठी भाषण केली. काय म्हटलं तर माझं शिक्षण कन्नडामध्ये, यांचं शिक्षण इंग्लिशमध्ये, परंतु लोकांबरोबर मिळून मिसळून राहायचं, तुमचं अडचणी काय आहे जाणून घ्यायचं म्हणून आम्ही मराठी. तुमच्यावरती जो प्रेम आहे ते खायचं आहे, तर तुमचं हावभाव, संस्कृती सगळं आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. तो मी खास करून माझ्या भाऊला पण आज शुभेच्छा देतो. बद्दल युवराजांना सदैव मला सांगणं आहे. रताळी आमचं बेळगावी ग्रामीण क्षेत्रामध्ये लय शेतकरी मनोरंजना रताळीचं काम येतं, पीक येतं आणि रताळीचं एक फॅक्टरी काढूया म्हणून सतत या एक वेळी आम्ही बेळगुंदीमध्ये शर्यत होतो. त्यावेळी पण भरपूर आमचं शेतकरी तिकडे उपस्थित होते. त्यावेळी पण हे विषय काढल्यानंतर मी तिकडं भाषणमध्ये सांगितले मला 5 एकर जमीन द्या, पैसा मी घालतो फॅक्टरी. आता या जमीनचा भाव म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. गुंठेचा भाव तुम्ही सांगता, समजून घ्या की माझा पण प्रॉब्लेम भाड्यामध्ये द्या. म्हणजे गुंठेचा भाव घेतो 5 कोटी 10 कोटी फंड घालून फॅक्टरी उभं करायचं म्हटलं तर एकदम आम्हाला पण एक्सपिरियन्स अनुभव नाही ना. रताळीचं काय करायचं आहे, काय करतात, रताळी कुठं वापरतात ते काही पण आम्हाला कल्पना नाही. फक्त आणि फक्त आमचं ग्रामीण शेतकऱ्यांसाठी आम्ही पैसा घालायला तयार आहे.
5 एकर जमीन महिन्याला या वर्षाला ती भाड्यातून मला एक 5 एकर काय म्हणते तर सिटीचा जवळ पाहिजे. असं नाही की मी बोजगाचा तिकडं घेऊन काय करायचं. शेतकरी तिकडं येऊन रताळ खायला पाहिजे आम्हाला फॅक्टरी. तर कुणीतरी समोर या. असं नाही की मला फ्री मध्ये द्या म्हणून नाही. तुम्ही म्हणजे कुणाचा आहे तर तुम्हाला बेळगाव सिटीचा जवळ म्हणूनचा म्हणते बांबेवाडीचा म्हणते तर मला जवळ येतात. तिकडे 5 एकर जमीन लीज मध्ये द्या या भाड्यामध्ये द्या. आम्ही पैसा घालून फॅक्टरी करायला आम्ही तयार आहे. जेव्हा आहे तुमच्याकडे जमीन सिरियस आहे. आम्हाला सांगून लय वेळ झाला. आणि आता 24 मध्ये व्हॉट्सअप वरती आपण काय करायचं त्यांच्या लोकांना काय करायचं. काम करणारे आम्ही, पैसा आणणारे आम्ही, लोकांचा बरोबर मिळून मिसळून विद्यार्थी असो, शेतकरी असो, ज्येष्ठ असो, महिला असो, सर्वात बाबत एक एक बारीक चीज समजून घेऊन ग्रामीण क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही. आणि हे घरी बसतो व्हॉट्सअप. या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळे, माजी मंत्री लक्ष्मी हेपाळकर, सहकारी संस्थेचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित होते. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ विनुग्रामला.